नमस्कार, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख. काय पहिला नुरा कुस्ती करून कुस्ती मैदानामध्ये फार नाचतात मित्रांनो, पण सर्व कुस्ती प्रेमींना माहिती आहे की नुरा कुस्तीमध्ये जिंकलेला पैलवान जास्त दिवस टिकत नाही मित्रांनो. तो केव्हा न केव्हा काटा कुस्ती करतो आणि पडतो मित्रांनो. त्यामुळे काटा कुस्ती करा आणि तुफानी पैलवान तयार व्हा आणि आपले खानदेश कुस्ती मैदानचा पूर्ण दुनियामध्ये गाजू द्या. ऋतिक राजपूत धुळे पळायला पण घाबरत नाही मित्रांनो आणि पाळायला पण घाबरत नाही मित्रांनो. छोटा सिकंदर म्हणून ओळखला जातो ऋतिक राजपूत धुळे आणि खानदेश मध्ये एक नंबर तुफानी पैलवान मित्रांनो. काटा आणि तुफानी कुस्ती आपल्याला प्रत्येक कुस्ती मैदानामध्ये बघायला भेटतात मित्रांनो. काही पैलवान पाडत पण नाही आणि पडत पण नाही मित्रांनो, पण हा पैलवान तसा नाही. हा पैलवान कुस्ती निकालीच करतो आणि निकालीच कुस्ती करण्याचा पैलवानचा प्रयत्न असतो मित्रांनो. आणि एक तुफानी पैलवान मित्र ऋतिक राजपूत धुळे. आपल्या चॅनलची सुरुवात 4 वर्षापूर्वी झाली होती मित्रांनो. आणि आपण नागझरी गाणा जवळ एक कुस्ती मैदान होता, पिंपरखेड कुस्ती मैदान. तर त्या कुस्ती मैदानामध्ये ऋतिक राजपूतचा पहिला व्हिडिओ आपण शूट केला होता मित्रांनो. ऋतिक राजपूत धुळे विरुद्ध दत्त पैलवान भारतीनगर यांच्यामध्ये एक कुस्ती झाली होती आणि तेव्हा काय पैलवान एवढा व्हायरल नव्हता मित्रांनो. पण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धामध्ये सिकंदर शेख बरोबर कुस्ती झाली आणि ऋतिक राजपूत छोटा सिकंदर बनून गेला मित्रांनो. यात काही शंका नाही मित्रांनो. तर सिकंदर सारखा कुस्तीचा पीड जबरदस्त आहे मित्रांनो आणि कुस्ती फास्ट करतो मित्रांनो आणि कुस्ती निकालीच करतो. त्यामुळे हा पैलवानला सर्व कुस्तीप्रेमी वस्ताद म्हणून आणि पैलवान शौकीन पसंत करतात मित्रांनो. त्यामुळे हा पैलवान सर्वांना आवडा लागून गेला मित्रांनो. खानदेश कुस्ती मैदानामध्ये ऋतिक राजपूतला जोडले मित्रांनो, कारण काय तुफानी पैलवान आहे मित्रांनो. तर ऋतिक राजपूत धुळेचे भरपूर कुस्ती आपण युट्यूब चॅनलवरती बघितल्या असतील. तर ऋतिक राजपूत धुळे येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला तुफानी कुस्ती करताना अजून दिसणारच आहे मित्रांनो, कारण तो आता टॉप फॉर्म मध्ये मित्रांनो. तर ऋतिक राजपूत धुळे सारखा हे आपल्या परिसरामध्ये आता कोणताच पैलवान कुस्ती करत नाही मित्रांनो. आणि कुस्तीमध्ये पडला जिंकला यात त्याला काही फरक नाही पडत मित्रांनो, कारण तो कुस्ती फास्ट करतो आणि कुस्ती एकदम काटाच करतो. त्यामुळे असा पैलवानला पडला जिंकला यात काही फरक पडत नाही मित्रांनो. पण सर्व कुस्ती प्रेमी वस्ताद मंडळी आणि पैलवान शौकीन ऋतिक राजपूत धुळेची शेवटची मानाची कुस्ती लावते मित्रांनो. त्यामुळे फार चांगलं वाटलं की आपल्या एरियामध्ये पण एक तुफानी पैलवान निर्माण होते, तयार होते आणि सर्व कुस्ती प्रेमींना एक काटा कुस्ती बघायला भेटते मित्रांनो. तर ऋतिक राजपूत धुळे सारखं आपण पण तयारी करा आणि आपण पण चांगली कुस्ती करा, जेणेकरून आपली पण शेवटची मानाची कुस्ती लागेल. नाहीतर आपण कुस्तीमध्ये काहीच करत नाही, कुस्तीमध्ये पाडत पण नाही, कुस्ती निकाली पण करत नाही. त्यामुळे आपली कुस्ती लावण्यासाठी रावण्या करावं लागतं, पण असं पैलवानला रावण्याने करावं लागत मित्रांनो. यांची कुस्ती ऑटोमॅटिक लागते. काय पैलवान नुरा कुस्ती करून कुस्ती मैदानामध्ये फार नाचतात मित्रांनो, पण सर्व कुस्ती प्रेमींना माहिती आहे की नुरा कुस्तीमध्ये जिंकलेला पैलवान जास्त दिवस टिकत नाही मित्रांनो. तो केव्हा न केव्हा काटा कुस्ती करतो आणि पडतो मित्रांनो. त्यामुळे काटा कुस्ती करा आणि तुफानी पैलवान तयार व्हा आणि आपले खानदेश कुस्ती मैदानचा पूर्ण दुनियामध्ये गाजू द्या. व्हिडिओ आवडल्यास युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपणच काटा. आपण एक वेळा कुस्ती मैदानामध्ये एंट्री केली तर जोपर्यंत आपली कुस्ती मैदान संपत नाही तोपर्यंत आपला कॅमेरा चालू असतो मित्रांनो. त्यामुळे आपणच काटा आहे मित्रांनो आणि काटा कुस्ती काढण्याचा आपला प्रयत्न असतो. व्हिडिओ आवडल्यास युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपले गावाकडचे कुस्ती मैदान व्हिडिओ बघण्यासाठी